नमस्कार मित्रांनो, माझ्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। तर आज नेहमीप्रमाणे मी गॅलरीमध्ये आली आणि बघते तर काय खाली खूप कल्ला चालू होता। खाली खूप गाड्याही उभ्या होत्या। मला कळेनाच काय झालंय आज, का बरं एवढी गर्दी आहे। मग मी सत्यमला शोधायला लागले तर त्याआधी पाहिलं घरामध्ये खूप पसारा आहे। तर आधी तर पहिले कपड्यांचा पसारा मी काढला। आज धुवायचे कपडे खूप होते आणि काल जे धुतलेले कपडे होते ते सुद्धा मी मस्त घडी करून घेतले आणि जे धुवायचे कपडे होते ते मस्तपैकी वॉशिंग मशीनमध्ये टाकून दिले। मग आले सत्यमकडे तर सत्यम मस्त सोफ्यावरती रेडी होऊन बसलेला होता। त्याला विचारलं की आंघोळ वगैरे झाली की काय, पण तो बिना आंघोळीचाच रेडी होऊन बसला होता। कारण मग त्याने मला सांगितलं की खाली एक इथे आमदार येणार आहे पिंपरी चिंचवडमधला। तर म्हटलं ठीक आहे, त्यामुळे तो रेडी झाला। म्हणजे तू ओळखत नाही काही नाही तरी पण एक्साइटमेंट एवढी, म्हणजे त्याचं वेगळंच आहे, भारी। नंतर मग मी बाहेर आली, तो खालीच होता उभा आणि त्याने पूर्ण ते भाषण ऐकलं आमदारचं। आणि ते मला माहिती होतं, मी हटकून गेली नाही, त्याचे मला कॉलही आले। मला माहीत होतं की तो वरती आल्यानंतर मला सगळं सांगणार आहे की काय झालं, काय तो काय बोलला वगैरे। म्हटलं तोपर्यंत आपण घरचे कामं करून घेऊ। मग मी घरामध्ये जेवढं माझं पेंटिंग काम होतं सगळं काम करून घेतलं। जेवण वगैरे सुद्धा मस्त झालेलं आमचं। त्यानंतर मग आमचा संध्याकाळी प्लॅन झाला की आज संडे तर आज कुठेतरी फिरायला जाऊ। मग आम्ही आलो होतो एल्प्रो सिटी मॉलला आणि त्या मॉलमध्ये मी पहिल्यांदा आली होती। तर सत्यमचा हा सेकंड व्हिजिट होता तिथे। तर माझ्यासाठी एक्साइटमेंट लेवल अप होते, कारण मी याआधी इथे आलेली नव्हती। तर आम्ही तिथे आल्याचं मोटिव्ह एवढंच होतं की बघायचं होतं की एक्झॅक्टली काय काय आहे तिथे। तर त्यानुसार मग आम्ही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा मी तिथे काही प्लॅन्सही करू शकतो की आपल्याला कुठे जायचं आहे कुठे नाही तिथे। तर आज आम्ही गेलो तर इथे मस्त डेकोरेशन होतं। कदाचित आता दिवाळी झाली आहे त्यामुळे मग ते डेकोरेशन असेल, पण मस्त मॉल पूर्ण सजलेला होता। गर्दी पण एवढी नव्हती त्यामुळे छान वाटत होतं। इथे भरपूर शॉप्स होते। आम्ही सगळीकडे व्हिजिट केलं वन बाय वन जिथे जमलं तिथे। पण सगळ्यात जास्त आम्हाला आवडलं ते म्हणजे हे अखंड भारत। इथे खूप छान त्या लोकांनी केलेलं आणि ते बरंच सुंदर वाटत होतं। नावं एवढी क्लिअर दिसत नव्हती तर म्हटलं की आपण वरती जाऊन बघूया, पण तोपर्यंत खालचं सगळं म्हणजे जे काही आहे ते सगळं बघून मग आपण वरती जाऊ असं ठरवलं आम्ही। मग आम्ही खाली इथे मुलींसाठी पण भरपूर सेक्शन्स होते, मेकअपचे सर्व सामान। नंतर मग आम्ही आलो स्पेशली सत्यमला खूप एक्साइटमेंट होती की त्याला इथे रिलायन्स डिजिटलमध्ये आता नवीन नवीन कुठले गॅजेट्स वगैरे आहेत ते आपण बघू शकतो। त्याला आवडलं सगळ्यात जास्त जे स्क्रीन, सगळे मॉनिटर्स, लॅपटॉप किंवा मॉनिटर या दोघांमधलं कन्व्हर्सेशन आमचं चालू होतं की नेमकी घ्यायचं तर काय घ्यायचं। तर मग त्याने फक्त डिसाईड केलं की आपण काही जे म्हणजे गरजेचं आहे ते आपण घेऊ। त्यानंतर मग म्हटलं की ठीक आहे, ते घ्यायचं तेव्हा घेऊ भविष्यामध्ये, पण त्याआधी थोडंसं आपण फिरून घेऊया। मग फिरता फिरता मग आम्ही सगळीकडेच व्हिजिट केलं। बाहेर पण एक शॉप होतं, तिथे पण भरपूर लॅपटॉप्स वगैरे होते, तर तिथे पण एकदा चेक करू। तर तिथे सत्यम गेला, तोपर्यंत मी बाहेरचं जे होतं ते थोडंसं शूट करून घेतलं। मग आम्ही आलो किड्स सेक्शनकडे। तिथे सगळं लहान मुलांसाठी खेळणी वगैरे होतं, खेळायला खूप गोष्टी होत्या इथे तुम्ही बघू शकतात। तर आणि तिथे खूप लहान मुलं होतं आणि कल्लाही खूप चालू होता। तर इथेच कल्ल्यादरम्यान आम्हाला एका मुलीचा ओरडायचा आवाज यायला लागला। मग आम्ही म्हटलं की बघू तरी काय, तर तुम्ही पण बघा। जय श्रीराम। बघितलं ना, फक्त एवढीशी लहान मुलगी पण ती
तिचा अचानकपणे तिची भीती वगैरे सगळं गायब झाली. ती कंटिन्यू जय श्रीराम जय हनुमान बोलत होती आणि सगळी लोक तिच्याकडे इतके कौतुकाने बघत होते, म्हणजे सगळ्यांचंच लक्ष तिने वेधून घेतलेलं. त्यानंतर मग आम्ही परत आलो मॉलमध्ये आल्यानंतर इथे बाकीच्या जेवढ्या गोष्टी होत्या त्या पण परत एक्सप्लोर करायला सुरुवात केली. त्यानंतर मग वरतून हे बघून पण घेतलं, तर वरतूनही अखंड भारत फार सुंदर वाटत होता. त्यानंतर मग आम्ही गेलो पुढे. ज्या वस्तू आपण घरामध्ये ठेवू शकतो, छोट्या छोट्या वस्तू होत्या, छोटे छोटे टॉईज होते, कार्टून्स होते, पण इतके क्यूट होते सर्व. तर हे सगळ्यात क्यूट होतं, मला खूप आवडलं शिनचॅन. त्यानंतर मग हे गाडीमध्ये ठेवण्यासाठी छान छान छोटे छोटे आपण म्हणू शकतो की एक कार्टून्सचं जे पिकाचू, नंतर मग शिनचॅन, खूप साऱ्या वस्तू होत्या, खूप इतक्या होत्या की, आणि सगळे खूप गोड होते. काय घ्यावं काही कळत नव्हतं. पण सध्या आमचा प्लॅन काहीच घेण्याचा नव्हता. इथे सत्यम सगळीकडे तिथे लिहिलं होतं मोठ्या अक्षरांमध्ये डू नॉट टच, पण आम्ही एकूण एक वस्तू हातामध्ये उचलून बघितली, कारण राहवतच नव्हतं. ते इतकं सुंदर होतं, इतके छान होते सर्व कॅरेक्टर्स. सगळं मस्तपैकी बघितलं आणि कधीतरी आपण हे घेऊ असं आमचं ठरलं होतं. मग खूप सारा मॉल फिरलो. मग वरची बाजू पण बघू. मग वरती आम्ही गेलो. वरती फूड वगैरे होतं. भूक तर काही लागलेली नव्हती, त्यामुळे मग जेवणाचा प्लॅन नव्हता आमचा, पण तरी पण जाऊन बघू वरती काय आहे का वगैरे. तर वरती आयनॉक्स वगैरे होतं. त्यानंतर मग बुक स्टॉल, हे इथे इतकी छान छान बुक्स होती. मराठी, इंग्लिशपासून सगळ्या भाषेतली बुक्स होती. आणि सत्यम इथे आलेला कारण बाहेरच रतन टाटाजींचं बुक तिथे लावलेलं होतं आणि त्याला ते बुकचं बघायचं होतं की नेमकी यामध्ये काय काय आहे. तर त्याने सुरुवात केली वाचायला. त्याला असं वाटलं इंटरेस्टिंग काहीतरी सापडलं आणि तो ते वाचत बसला. तो साधारण 5-10 मिनटं त्या शॉपमध्येच होता. तो एकच बुक रेफर करत होता की नक्की त्यात काय काय आहे, म्हणजे त्याला इंटरेस्ट आहे खूप त्या गोष्टींमध्ये म्हणून. नंतर मग आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्यानंतर मग चला बघूया की अदर काय थिंग आहे इथे या मॉलमध्ये बघण्यासारखे. मग आम्ही आलो फूड स्टॉलकडे. तर तिथे खूप सारं गर्दी पण होती आणि मस्त सगळीकडे पिझ्झा वगैरे, मॅकडी होतं, खूप गोष्टी होत्या. पण जसं सांगितलं की आम्हाला जेवायचं नव्हतं, कारण आमचे प्लॅन थोडे वेगळे होते की आपण आज या वेळा कुठेतरी बाहेर, म्हणजे जे दिसेल ते खाऊ रस्त्यात, असं आमचं ठरलं होतं. त्यामुळे मग आम्ही रस्त्यामध्ये मॉलच्या बाहेर निघाल्याबरोबर आम्हाला जे दिसेल ते खाणार आहोत. तर फायनली एल्प्रो सिटी मॉलच्या आम्ही बाहेर आलो आणि बाहेर आल्याबरोबर आम्हाला दिसली ती शेगाव कचोरी. आणि मग सत्यमला काय राहवलं नाही, मलाही नाही. आम्ही मस्तपैकी एक शेगाव कचोरी खाल्ली आणि कचोरी खूप जास्त टेस्टी होती. एक परत ऑर्डर करू वाटली, पण म्हटलं नाही, आपण एकच खायचं आणि पुढे जाऊन परत बघू की काय आहे. तर जाता जाता परत आम्हाला एका ठिकाणी एक छोटंसं फूड स्टॉल दिसलं. तिथे खूप साऱ्या वस्तू होत्या आणि खमंग वास होता. तर तिथे आम्ही थांबलो एका ठिकाणी, सुदामाचे पोहे म्हणून. तिथे रात्रीची वेळ होते म्हणून पोहे तर नाही खाऊ शकत, पण आम्ही ऑर्डर केलं होतं तवा बिर्याणी. तर तवा बिर्याणीमध्ये आम्हाला असं वाटलं की चांगलं असू शकतं, फर्स्ट ट्राय होता आणि आम्ही इथे मध्ये पहिल्यांदाच थांबलो होतो. तर ते घेतलं, ऑर्डर केलं. तर एक्सपेक्टेशनच्या बाहेर होतं, कारण टेस्ट खरंच नव्हती चांगली, पण मग पैसे गेले तर खावं लागेल. तर आम्ही ते थोडं थोडं खाल्लं. त्यानंतर मग पुढे निघालो तर इथे भजी होती. आम्ही ती भजी बघितली नाही, थंड आहे गरम आहे, आम्ही डायरेक्ट ऑर्डर केली, कारण असं बघितल्याबरोबर खाऊ वाटली. पण त्यातही आमचा मूड गेला, कारण ती पूर्णपणे थंड होती भजी. मग आम्ही तिथून निघालो, चाफेकर चौकामध्ये थांबलो. तिथून मग सत्यमला म्हटलं की आता काय खायचं आहे. तर आमचा पूर्णपणे मूड खराब झाला होता. म्हटलं आता काय नाही, आता डायरेक्ट घरी जायचं. पण घरी जाता जाता रस्त्यात आम्हाला मस्तपैकी भेटलं फालुदा. तर मग आता फालुदा घेऊ, कारण असं वाटलं की सगळं काही खराब जरी असलं तरी फालुदा तर चांगलाच असणार. आणि तेच झालं. फालुदा खूप छान होता.
पोट मस्त भरून गेलं त्या फालुदाने. त्यानंतर मग आम्ही खाऊन मस्तपैकी घरी आलो. घरी आल्यानंतर गळा थोडासा म्हणजे थंड खाल्ल्यामुळे का काय माहिती, पण मग गळा खूप खरखर करत होता. मग मी मस्त 2 कप चहा ठेवला आणि चहामध्ये मस्त थोडासा मसाला टाकला. तो मी माझाच बनवला, जे मला भेटलं ते. त्यामध्ये मी काय काय टाकलं हे तुम्हीच ओळखा आणि तुम्ही कमेंट करून सांगा की मी काय काय टाकलं आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, कारण इथले पुढले व्हिडिओ जे असणार आहे ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे. नंतर मग आम्ही दोघांनीही मस्तपैकी चहा एन्जॉय केला आणि मस्त झोपायची तयारी करू म्हटलं. आणि असा आमचा रविवारचा दिवस गेला. उद्यापासून परत ऑफिस डे सुरू होणार आहे. तोपर्यंत बघत राहा आमचे सर्व व्लॉग्स. थँक्यू फॉर वॉचिंग. टाटा, बाय बाय. सी यू in the next vlog.